असं होणार नाहीये. टाइमर आपण ऑन केलेला आहे याची आपण नोंद घ्या. जे काही अशा गोष्टी करायचे त्यावेळेस आपण पाहतो की सामना संपला लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं. स्पर्धेतील नियम आहेत त्या नियमाचं आपण सातत्यपूर्ण पालन करा. आम्ही वारंवार तुम्हाला सांगत आलेलो आहे. डावाला सुरुवात होतीये. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलदा ट्रॅक मध्ये आपण पाहतो की कुंजीरोडी या गावाला बिलॉंग करणारा टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठा डाव आपण पाहतो की टेनिस क्रिकेट विश्वाला आतापर्यंत आपण पाहतो की कमीत कमी 30 वर्ष प्लस देणारा एक स्टार खेळाडू नंदू लोंढे. वाह, इथे मात्र परफेक्ट फिडल केला होता बॅटवरती एक टप्पा घेत डीप लॉंगॉनच्या डोक्यावर एक मोठा प्रहार. सौरभ दरेकरच्या बॅट मध्ये येतो आहे एक सनसनी चौकार 4 धावा. आता नको म्हणू ना, आता नको म्हणायला, आता नको म्हणायलाच नको. त्यानंतर आपण पाहतो की उजवा पाय पुढे घेतला होता मोठ्या फटकीच्या शोधात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सौरभ दरेकर होता परंतु आपण बॅट मध्ये छोटू येऊ शकला नाहीये. लेगबायची सिगल मिळाली आणि सिगलच्या संख्येने आपण पाहिलं तर दोपलकावरती 5 धावा इथे लागलं जात आहे. लेगबायची सिगल आलं तर स्ट्राईक मध्ये सोमा गुराव सुद्धा पवित्र आपण पाहतो की संपूर्ण ग्राउंड खेळण्यामध्ये अतिशय माहीर असणारा हा फलंदाज आहे. एक सातत्यानं चांगल्या प्रकारची फलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करत असतो. इथून पुढे आपण पाहणार आहोत बगल मल्हारगड युद्धाविरोधामध्ये प्रतापगड वॉरियर्स या 2 मातबर संघामध्ये एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वाह, परफेक्ट ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नंदू लोंढेने केला होता. तिथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला. अक्षरशः आपण पाहिलं तर नशिबानं दिलेली साथ आहे आणि नशीबवान एक धाव मिळाली. डेंजर झोन मध्ये राहिला होता तिथे सोमा गौरव. नेम तिथे लागलं असतं तर आपल्याला वेगळी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळाली असती. थोडीशी स्थिती आपण बदलली असती परंतु सिगलच्या संख्येनं वाढू धोपलकावरती 6 धावा आहेत. त्यानंतर इथे मात्र चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये मागे सरकत इथे चांगलं फीड होताना पाहायला मिळतंय. फेकी सुद्धा ताबडतोब केली आहे. अभि वाघमारे होतो तिथे त्यानं चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला, स्टॉप केलं चेंडूला. फेकी सुद्धा पटकन केली पाहिजे तिथे. त्यानंतर एकदा मिळाली आहे आणि एका धावीच्या मदतीने वाढू धोपलकावरती धावा 7 आहेत. 7 धावा धोपलकावरती लागत असताना त्यानंतर सिंगल घेतली. सोमा गुरवला पुढे आला आणि त्यानंतर सोमा गुरव वा रिव्हर्स पुलचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. तिथे मात्र चेंडूची पाठबोरी करते महाराष्ट्र पोलीस देना जाधव चेंडू पर्यंत पोहोचलाय. चेंडू आपण पाहतो की उलट्या पावलानं कव्हर केला आणि तिथे मात्र 2 धावा कव्हर केलेल्या आहेत. 2 धावा अडवल्यात. कौतुक करावं लागेल तिथे महाराष्ट्र पोलीस धीरज जाधवचं आणि 2 धावीच्या मदतीने वाढू धोपलकावरती धावा डव. युके NPL 2026 स्पर्धेचं किती गुटगाड गाव धोपलकावरती धावा डव आहेत. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला होता थोडस आपण पाहिलं तर धीरज जाधव थोडेसे दूरवरती होते. स्लो लेन तिथे मात्र आखूड टप्प्याचा खरपूस समाचार. थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 6. सोमा गुरवच्या बॅट मधून येतो षटकार. 6 धावा.
त्याचबरोबर इथं अजिंक्य क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा इथे पहा सौरभ दरेकरच्या अर्धशतक खेळीसाठी 501 रुपयांचं पारितोषिक राहणार आहे. म्हणजे पाहतो आपण बाजू इथे संधी आहे, संधी उपलब्ध करायची आहे आणि संधीचं सोडं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं करावं लागणार आहे. अभम पादुकी सोबा गुरवच्या प्रत्येक षटकार चौकारासाठी या ठिकाणी पारितोषिक होते. स्वतः संघाचे संघमालक सन्माननीय आदेजी तुपे 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. वाह, इथे मात्र पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त करतोय महाराष्ट्र पोलीस. सभी काकडे थांबावं लागतं इथे पहा सौरभ दरेकरला. थांबलाडा सूर्यडा थांबलेडा धारा. सौरभ दरेकर या वादळाला कोठून खेळणारा आणि ते मात्र सौरभ दरेकर नावाचं वादळ थांबतंय. पहिला हादरा टीम मल्हारगड योद्धाच या संघाला. एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तिथे महाराष्ट्र पोलीस सभे काकडीने केला पहा. पहिलं चेंडू बोलते तिथे विकेट साठी यश प्राप्त केलंय. एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सभे काकडीचा राहिला. इथे मात्र पाहिलं तर न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतील. दीपक गायकवाडला पडत इथून पुढे पाडणार आहोत. अभम पादुकी या ठिकाणी दीपक गायकवाड यांना अर्धशतक पूर्ण केलं. अद्विका बिल्डिंग वर्कचे सर्व सन्माननीय उमेश कुंभार यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक राहणार आहे. इथे लगेच कळवलेलं पापिताडो म्हणजे संधी आहे. तुमची कला तुम्हाला इथे दाखवायची आणि त्या संधीचं सोडं तुम्हाला मैदानाच्या मध्ये कलेच्या माध्यमातून करावं लागेल. 15 धावा धोपलकावरती असताना 1.1 षटकाचा खेळ मात्र संपलाय. चला स्पीडअप करा. फिल्डिंग टीमला विनंती राहील, वारंवार इथे टाइम पास होतोय. ऑर्गनायझर कमिटीची सूचना येते, पंचांना विनंती करतो की आपण तुम्ही सातत्याने खेळाडूला सांगत चला. वाह, इथे मात्र बडनाट फेक वापरला तिथे सभी काकडे. काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, अफलातून पाहायला मिळाला. दर्जेदार चेंडू होता तिथे बाबिताडू फलंदाजाच्या बुंद्यामध्ये सोडला. एअरकर फायला मिळाला तिथे चेंडू आणि रिव्हर्स पूल फटका खेळायच्या शोधात होता तिथे दीपक गायकवाड. इथे मात्र गुडघा टेकत मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात राहिला तिथे राणे गिटकरीचा प्रयत्न सभी काकडेचा होता तिथे, परंतु नशिबानं दिलेली साथ आणि नशिबाने एकदा मिळाली. एक सुखरूप घंटामध्ये जाऊन पोहोचतो दीपक गायकवाड. एका धावेच्या मदतीने वाढू दोपलकामध्ये धावा 16 आहेत. एक गडी बाद असताना अभम पादुके या ठिकाणी सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत. उरळीकांचर ग्रामनगरीला लाभलेले माझे कार्यक्षम सदस्य आदरणीय सुनील भाऊ भगवंतरावजी दीक्षित आपण या ठिकाणी उपस्थित झाला. स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो आणि आपण विनंती राहिला पडता मुख्य मंचावरती या. विराजमान विनंती असेल तब्येत मैदानाच्या आतमध्ये. चला पुन्हा एकदा वारंवार या ठिकाणी फिल्डिंग टीम आपण भरपूर टाइम करतायत. इथे सातत्यानं आम्हाला आता इथे सूचना येते पहा ऑर्गनायझर कमिटीची. जो आपल्याला अवधी दिलेला त्या अवधीमध्ये आपल्याला इथे सामना कव्हर करायचा आहे. 11:57 मिनिटं झालेले आहेत. इथे मात्र डान्सिंग विकेट फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न राहिला, परंतु सुभागुराव पुढे आला होता पहा. सतरा धावा धोपलका वरती असताना इथे मात्र एक 1.4 षटकांचा खेळ संपला जातोय. पुढे सहसा झाला होता तिथे मात्र फ्लोरलेचा चेंडू एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. एकदम मिळाली आहे आणि एका धावीच्या मदतीने वाढू धोपलकावरती जटावके 1.5 षटकाचा खेळ संपतो. 18 धावा धोपलकावरती असताना एक फलंदाज मात्र इथे गमावलेला आहे.
त्यानंतर आपण पाहतो हलक्या त्याने खेळायला फटका होता तिथे मात्र सिंगल मिळेल. नदीम शेख आता मध्ये चेंडू येऊ शकला नाही तिथे पा बॅकअपला लगेच कुणाल क्षीरसागर आला तिथे चांगला चेंडू त्यानं 45 शॉटमध्ये कव्हर केला. 2 षटकाचा खेळ सोबत धोपल कवत 19 धावत इकडे बाद उसाडा. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि आता तिसरं षटक टाकण्यासाठी आपण पाहणार आहोत प्रतापगड ऑरेंज संघाकडून. पुढे कोण मार्गस्थ होणार पाहूयात. तर तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी आता प्रतापगड ऑरेंज संघाच्या माध्यमातून कोणाकडे आता इथे सोपवली जाणार आहे तर पाहूयात. टू व्हीलर गाडीची लाईट बंद करायची विनंती राहील. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. कोणीही असा अडथळा निर्माण करू नका मित्रांनो. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत. तिसरं षटक टाकण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कर्तबगार अधिकारी धीरज जाधवला पुढे आणलंय. त्यानंतर आपली बार होता मित्रांनो चांगला फटका मित्रांच्या आतमध्ये डीप लॉंगर मध्ये खेळलेला फटका तिथे मात्र चेंडू डाव सीमारेषा पार केली आहे. चेंडू सीमा पार धाबा मिळते चार येतो तिथे सडी चौकार 4 धाबा. तेवीस धाबा धोपल का भरते चौकानं स्वागत केलं धीरज जाधवचं. शोभा गुरव 2.1 षटकाचा खेळ संपत असताना 23 धाबा धोपल का भरते त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा पुढे चेंडू. वाह इथे मात्र चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. आपण पाहतो की डॉट चेंडू आल्यानंतर पुन्हा एकदा चौकार येतोय. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी मित्रांनो आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 8 धावा इथे महाराष्ट्र पोलीस धीरज जाधव इथे खर्च करतोय. कुठेतरी सातत्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते आणि त्याचबरोबरीत वाह इथे मात्र खेळाडू उभा करून ठेवलाय आणि धीरज जाधवला इथे आता विकेट मिळवण्यासाठी यश प्राप्त होत आहे. इथे मात्र मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळतोय शोभा गुरव. तिसऱ्या पंचांकडे आता इथे मदत मागितलेली आहे हाईट साठी. परंतु आपण पाहतो की आता इथे तिसरे पंच कळवतील. चेंडूला उसळी होती परंतु आपण पाहतो की आता इथे लगेच तिसऱ्या पंचांना आता रेफर केला आणि त्यानंतर तिसरे पंच कळवतील. योग्य तो आपल्यापर्यंत काही षडप होत आहे. कारण की पहिल्या चेंडू मध्ये आपण पाहतो की महाराष्ट्र पोलीस धीरज जाधवला ज्यावेळेस पहिला चेंडू टाकला त्यावेळेस मुख्य पंचांनी तिथे आउटबाउंडची वॉर्निंग दिली होती आणि त्यानंतर आता कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये तशी परिस्थिती थोडीशी निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी लगेच आपण पाहतो की ते मुख्य पंच फेअर डिलिव्हरी फलंदाज
जिग्नेश गायकवाड पुढे येतोय. एक चांगला फटका पैदळाच्या आतमध्ये सजवलं होतं, परंतु आपण पाहतो की अक्षरशः सीमा रेषा लगत तिथे डीप लॉंग लेग मध्ये सोमा गुरवचा झेल तिथे टिपला आणि त्यानंतर आपण पाहतो की 2.4 षटकाचा खर्च पद्धत पलकावरती 27 धावा, 2 गडी बाद असताना न्यू बॅटर जिग्नेश गायकवाड. पहिला चेंडू पैदळाच्या आतमध्ये रिवर्स विरुद्ध दिशेने खेळायचा प्रयत्न होता तिथे जिग्नेश गायकवाड प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे आपल्याला देर जातोचा पाहायला मिळाला. धपलक सेर असेल 27 धावा, 2 गडी बाद असताना. सत्तावीस धावा धोपलकावरती असताना इथे मात्र फामियात वाह टेक ऑन व्हेरी गुड कॅच. इथे थांबावं लागेल जिग्नेश गायकवाडला. काय झेल मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट हातामध्ये घेतला तिथे झेल आणि त्यानंतर आपण पाहतो की शून्यावरती थांबावं लागलं जिग्नेश गायकवाडला. एक बोटा फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डग आउट. धक्का क्रमांक असेल इथे तिसरा. बल्लार गड योद्धा सगळ्याला. सत्तावीस धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो इथे 3 फलंदाज बाद आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात होती. ड्रीम ब्रेक संपला जातोय. चौथं षटक टाकण्यासाठी पुढे आता साहिल माडिक पुढे येईल. साहिल माडिकला आपण आता इथून पुढे पाहणार संघाचा कप्तान असेल. कप्तान म्हणल्यानंतर संघाचा सर सेनापती एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती असते. संघाचं नेतृत्व हाताळण्याची परिस्थिती खऱ्या अर्थानं आपण पाहतो की कप्तानवरती असते. आणि आपण पाहतो की आता चौथं षटक टाकण्यासाठी पुढे आला आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये किती धावा देण्याचा त्याचा निश्चित प्रयत्न आपल्या संघासाठी ते राहणार होतं. त्याचबरोबर तितक्या मोठ्या ताकदीचा एक ताकदवान फलंदाज दीपक गायकवाड आतापर्यंत 3 चेंडू खेळत व्यक्ती एकदा बनवली आहे. त्याच्यासाठी आपण पाहतो की 1000 रुपयाचं पारितोषिक अक्षता बिल्डिंग वरची सर्व उमेश शेठ कुंभार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. तर पाहतो आपण इथे पापित्राडो पैदळाच्या आतमध्ये असणारी संधी आहे, परंतु संधीचं सोडं तुम्हाला कलेच्या माध्यमातून करावं लागेल. परंतु चांगला फटका खेळायचा प्रयत्न इथे मात्र अभि वाघमार आहे. काही चेंडू पैदळाच्या आतमध्ये त्यानं कव्हर केला होता. पा जाग्यावरती उंच उडी मारली त्यानं आणि चेंडूला स्टॉप केलंय. त्यानंतर एक चांगला फटका पैदळाच्या आतमध्ये डीप लॉंगर मध्ये एकदा मिळाली आहे. फेकी सुद्धा करेक्ट हातामध्ये येते. पा एक चांगली फेकी मारावं लागेल. एका धावीच्या मदतीने वाढ होतो पलकावरती 28 धावा. आपण पाहतो की बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपला असेल, कारण की याच्या अगोदरच आपण पाहिलं ज्यावेळेस सोमा गुरव बाद झाला त्यावेळेस आपण पाहतो की हाईट साठी त्यानं रिव्ह्यू घेतला होता आणि त्याचबरोबर आपण पाहतो की अनसक्सेसफुल ठरला तिथे. अनसक्सेसफुल ठरल्यानंतर आपण पाहतो की बॅटिंग टीमचा रिव्ह्यू तिथे कम्प्लीट झालाय.
आता त्यांना आपण पाहतो की पुन्हा एकदा मागणी केल्यानंतर त्यांना तो रिव्ह दिला जाणार नाहीये. एक चांगली गोलंदाजी आपल्याला इथे साहिल माडिकची असेल इथे पाहायला मिळते. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केलेला कमबॅक 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव थोडं खर्च केलेले पहा. 28 धावा बल्लारगड युद्ध संघाचे लागलेले आहेत. रिव्हर्स पुढचा फटका अशोक रेबडकर तिथे मात्र एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कुणाल क्षीरसागरने इथे कव्हर केलाय. तीन 3.4 षटकाचा खेळ संपत असताना धोपलकवरती 29 धावा. त्यानंतर रिव्हर्स पुलचा फटका बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी दीपक गायकवाडच्या बॅट वध उडवतो तिथे. रिव्हर्सचा सडसडी चौकार 4 धावा. या चौकारात आता धोपलकावरती एक मोठी वाढ होती. तैरी डाबेरी डबल तेरी 33 धावा धोपलकावरती. त्यानंतर पुढे एकदा पुढे सचवताला होता मित्रांनो. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क उचलला जागी आहे. जसं तसं प्रत्युत्तर इथे दिलं. तेरा बेराई दाखवून दिला साहिल माडिकला दीपक गायकवाडला आणि षटकाची होते समाप्ती. 4 षटकाचा खेळ संपत धोपलकावरती धावा बनवल्यात मल्हारगड युद्ध संघानं 33 धावा 3 गडी बाद असताना. पाचवं षटक टाकण्यासाठी सभी काकडे पुढे येतोय. आपण पाहतो की वाह जमिनीच्या आतून खांडू काढणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप लॉकअप मध्ये आम्ही वाघबारे कसलीही चुकी पैठणाच्या आतमध्ये ते क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून करत नाहीये. कौतुक करावं लागणार मित्रांनो त्याचं. एक सातत्यानं कुठेतरी मजबूत आपल्याला पैठणाच्या आतमध्ये होणारी चिकंडीचं 17 क्षण इथे पाहायला मिळतंय. सिंगल मिळेल तर स्ट्राईक मध्ये आता तिथे दीपक गायकवाड. और 34 धावा धोपलकावरती असताना दीपक तयार. बोटा फटका खेळायचा प्रयत्न. दुसरी घेत आपण पाहतो की बटलाट फेगाड एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन डिसवलाय चेंडू. गती परिवर्तन इथे आपल्याला सभी काकडीचं पाहायला मिळत आहे. एक चांगला चेंडू पाडावा लागेल. 4.2 षटकाचा खेळ आतापर्यंत इथे संपलेला आहे. आणि ते अंगाचा वेध घेणारा चेंडू अंगावरती जाऊन आदळलाय. काही गोलंदाजी इथे आपल्याला वारंवार सभी काकडीची पाहायला मिळतीये. सातत्यानं चांगला प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला ते दिसून येतो. आणि त्यानंतर पामिताडू दीपक गायकवाडला लागोपाठच्या दोनही चेंडूवरती जाग्यावरती उभा करून ठेवला सभी काकडे. पहा 34 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर फक्त चेंडूला कट केले. 2 खेळाडूच्या मधून चेंडूला दरी भेदली होती. साहिल माडिक होता तिथे. स्वतःला सावरलं त्यानं आणि उलट्या पावलानं चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केलेला आहे. एक चांगला प्रयत्न त्याचा मैदानाच्या आतमध्ये राहिला. सिंगल मिळालं तर धोपलकावरती 35 धावा आहेत पहा मित्रांनो.
कुठेतरी आपण पाहिलं तर प्रतापगड ऑरियस संघाच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. मोठे फटके अक्षरशः फलंदाजाला इथे खेळू देत नाहीयेत, म्हणजे मोठ्या फटक्यांपासून कुठेतरी दूरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. वाह, चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय आणि ते मात्र वाह, काय प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नदीम शेखचा राहिला. एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला त्यानं. अत्यंत दूरवर अंतर कापत आलं होतं पा. एकच धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये खर्च केली आहे. 3 धावा अडवले तिथे पा संघासाठी आणि चांगलं योगदान त्याचं मैदानाच्या आतमध्ये ठरलेलं आहे. 36 धावा धोपल कावरती असताना इथे मात्र मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये घडतीये. मोठी चूक घडली आहे आणि त्यात बरोबरीत आपण पाहतो येतोय बाईचा सनसडी चौकार. 4 धावा. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धोपल कावरती 40 धावा इथे लागले जातात. बल्लारगड योद्धा संघाच्या 6व्या षटकाला होतं सुरुवात आणि आता 6वं षटक आपण पाहिलं तर बुकेपचं कळवतं तिथे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक राहणार आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पहा मित्रांनो, आता इथून पुढे 2 बॅटर्स बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा बनवण्याचा निश्चित पुरेपूर फायदा या षटकामध्ये घेणार आहे. पाहूयात, कारण की ज्यावेळेस तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये अशा कुठेतरी संधी येत असते त्या संधीचं सोडं तुम्हाला वारंवार इथे करावं लागेल. त्यामुळेच कुठेतरी मोठा फायदा आपल्या संघाला राहणार आहे. कुठेतरी मोठा प्लस आपण राहू शकतो तिथे. परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी आता परिवर्तन घडवायचं असेल तर स्वतःमध्ये तुम्हाला थोडासा बदल करावा लागणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही बदल कराल त्यावेळेस कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला यशाचा मार्ग दिसल्याशिवाय राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यश प्राप्त करावं लागणार आहे. शेवटचे 15 मिनिटं शिल्लक आहेत. 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये इथे कव्हर करायचे आहेत. नंदू लोंढे सिंदवडे या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. वाह, 2 खेळाडूंच्या मधून दरी भेदली. चेंडू सुसाट वेगानं पोहोचलाय. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय सनसडी चौकार. चौकाराच्या संख्येनं वाढू धोपलकावरती नजर टाकूया. 44 धावा धोपलकावरती. अशोक रेवडकर कुठेतरी आता स्वतःची इरादे इथे स्पष्ट करतोय. संघासाठी मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतो आणि त्यानंतर आपण पाहूयात अशोक रेवडकर आतापर्यंत 5 चेंडू खेळत त्यानं व्यक्ती 7 धावा बनवलेले आहेत. इथे मात्र संधी आहे. टेकर व्हेरी गुड कॅच. एक सुंदर झेल आणि फलंदाज अशोक रेवडकर होतो फेल. बॅक टू द पॅव्हिलियन बाथ. ओमकारच्या हातामध्ये आता संघाचं सूत्र आता इथून पुढे असणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पहा मित्रांनो, सूत्र सांभाळण्याची ताकद खऱ्या अर्थानं आपल्याकडे आल्यानंतर आता इथून पुढे पहा कशा प्रकारे आता इथून पुढे डावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न राहील. चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न तिथे ओमकार सेसाकडे केला. त्यानंतर सेदावला खेळायला फटका समीर काकडे चेंडूवरती आलाय. एकदा मिळाली आहे. एक चांगलं फिट मैदानाच्या आतमध्ये केलंय. 45 धावा धोपलकावरती आहेत. 5.30 षटकाचा खेळ संपत असताना
वाह, काही फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला होता. बनगटाचा मोठा वापर केलाय. ताकद थोडीशी कमी पडली. आकाश जाधव होता चेंडूच्या खाली, टिपला सेल आणि दीपक गायकवाड सुद्धा होतो फेल. बॅक टू द पवेलियन बाद. वाह, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. डीप लॉंगर चेंडू खेळून लखन चौधरीचा ब्लॉक पाहायला मिळालाय. काही फटका सजवला इथे बा. नंदू लोंढेला इथे आसमान दाखवलंय. 6 धाव्यांसाठी पहिला 2 षटकार. एकावन्न धावा धोपलकावरती असताना इथे मात्र षटका झाल्यानंतर मोठी वाढ होतीये. लखन चौधरी आल्यानंतर सेट होतोय आणि पुन्हा एकदा उजवा पाय पुढे घेत मोठ्या फटकेच्या शोधात. कोणती धाव नसणार आहे. 6 षटकाचा खेळ संपल्यानंतर धोपलकामध्ये धावा 51 बल्लारगड युद्धा संघाने ते बनवलेले आहेत. सहा षटकाचा खेळ संपत धोपलकावरती 51 धावत 5 गडी बाद असताना 7व्या षटकाला सुरुवात होतीये. 7वं षटक टाकण्यासाठी पुढे एकदा आपण पाहिलं तर साहिल माडिकला पुढे आणलं जातंय. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं मागील षटकामध्ये त्यानं एका षटकामध्ये आपण पाहिलं तर 6 धावा देण्याचा निश्चित प्रयत्न ठेवला. कमी धावा त्यानं पहिल्या छतमध्ये दिल्या आणि आता 7व्या षटकामध्ये पाहूयात आता इथून पुढे किती धावा देण्याचा प्रयत्न राहील त्याचा. स्ट्राईक मध्ये आपण पाहिलं तर तिथे ओमकार क्षीरसागर आहे. नॉन स्ट्राईकला लखन चौधरी मोठ्या फटकेच्या शोधात ओमी अर्थात ओमकार क्षीरसागर होता. बॅटची हलकीशी काढा घेतली चेंडू आणि जागेवरती चेंडू तापलाय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पहा. 51 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर इथे मात्र जाईल नोमॅस लँड मध्ये जाऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल तिथे. एका धावीच्या मदतीने वाढ होतो धोपलकावरती टाकून 52 धावा 6.2 षटकाचा खेळ संपत असताना सिंगल घेतलेला तर स्ट्राईक मध्ये आता लखन चौधरी स्ट्राईक मध्ये आल्यानंतर कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना पाहायला मिळतोय.
कारण की या फलंदाजाकडे मोठी स्ट्रेंथ, मोठी ताकद आहे. आल्यानंतर त्याने षटकार पैताडा शॉटमध्ये खेचला. परंतु आपण पाहतो की षटकारानं सुरुवात केली होती त्या डबा 52 धाबा धोपलकावरती असताना त्यानंतर इथे मात्र झेल सुटतोय आणि 2 धाबा फंबल. चोपन्न धाबा धोपलकावरती मित्रांनो. आतापर्यंत मैदानाच्या छातमध्ये 54 धाबा बडवलेले सापोती. षटकाचा खेळ मात्र संपला. एस्टेनच्या पाठीमागे झालेली नंदू लोंढे यांच्याकडून मोठी चूक. जीवनदान मिळालं तर आपण पाहतो की 2 धाबा तिथे कंप्लीट मिळाले आणि त्यानंतर 2 धाबीच्या मदतीने 54 लॉस ऑफ द 5 विकेट. आता 54 धाबा हा धोपलकावरती आहेत. त्यानंतर इथे संधी आणि आता संधीचं सोड केलेलं आहे. कॉन बियालचं शिका ढत होते ते लखन चौधरी फरीदाबाद. चोपन्न धाबा धोपलकावरती असताना 6.4 षटकाचा खेळ संपला. मंगेश दुर्गुळेला पुढे आलोय. साहिल बाडिक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय पहा. 7व्या षटकामध्ये त्याचा कमबॅक आपल्याला दिसून येतोय आणि हलक्या हाताने खेळलेला फटका होता तिथे मात्र एकदा मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार की काय प्रयत्न, परंतु फेकी एक जोरदार आली तिथे आणि एकाच धाव मिळेल. एका धावीच्या पद्धतीने वाढून धोपलकावरती 55 धावा. पंचावन्न धाबा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा पुढे चेंडू टाकण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त चेंडूकडे पाहत राहिला तिथे ओमकार से सागर. सोडून दिलं चेंडूला आणि रिव्ह संपलेला आहे. बॅटिंग टीम सातव्या षटकाचा खेळ संपत धोपलकावरती 55 धावा. अंतिम षटकाला होती सुरुवात. सर संपलाय का ते तरी सांगा. टायमिंग ऑफ होतोय सर. टायमिंग ऑफ झालेला आहे. 38 मध्ये खेळाडू घेतला जाईल. जो आपल्याला अवधी दिलेला आहे त्या अवधीमध्ये आपण पाहिलं तर एक इनिंग कव्हर करायची आहे. त्यासाठी वेळ वाचवणं खूप गरजेचं राहील. हे नियम सर्वांना आहेत. पंचावन्न धावा धोपलकावरती असताना त्यानंतर अंतिम षटकाला सुरुवात होती. नदीमला पुढे आणलंय आणि नदीमचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते बाहेर आहे. 56 धावा धोपलकावरती असताना मंगेश दुर्गुळे स्ट्राईक वरती आहेत.
वाह, एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न नदीम शेखचा राहिला इथे मोठ्या फटकेच्या शोधात होता मंगेश दुर्गोळे. प्रॉपर प्रॉपर बॅट मध्ये चेंडू शकला नाहीये बा. 56 धावा धोपलकावरती असताना 56 धावा धोपलकावरती आहेत. इथे मात्र चांगला फटका सजवला अभि वाघबारे कोणतीही चुकी करणार नाहीये. संधी होती आणि संधीचं सोडं गेलंय. इथे आता 7व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. चपन्न धावा धोपलकावरती असताना 7.2 षटकाचा खेळ संपला. विठ्ठल कासोळे आता पुढे येत आहेत. विठ्ठल कासोळेला पण आता इथून पुढे पाडा राहतो आणि त्यानंतर अंतिम षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न राहील. अंतिम षटक पडल्यानंतर आडाबारीचं षटक असतं मित्रांनो. आणि वाईट चेंडू वन बाउंड वॉर्निंग इथे आता गोलंदाजाला दिलेले पंचांनी दंडित केले मित्रांनो. वाईट चेंडू असेल. 57 धावा धोपलकावरती असा चेंडू आपल्याला या षटकामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला ना तर लगेच आता इथे पंचदंडित करती गोलंदाजाला. डो चेंडू साठी परंतु पाहूयाच अशी तिथे बैठण्याच्या आतमध्ये पाहायला मिळेल की काय. वा, चांगला फटका बैठण्याच्या आतमध्ये विठ्ठल कासोळेनं सजवलाय. साहिल माडिक आणि चेंडूची शर्यत होती तिथे. चेंडूनं शर्यत जिंकली आहे. डीप फाईले फोडलाय. सनसडी चौकार येईल 4 धावा. या चौकारण आता मोठी वाढ होते आणि धोपलकावरती मल्हारगड यांच्या संघाच्या 61 धावा लागले जात आहेत. सातत्यानं असे मोठे फटके येत राहिले तर कुठेतरी सामन्याची परिस्थिती इथे सामन्याचं चित्र वारंवार बदलत जाईल. परंतु असे पण मोठ्या फटक्यांचा शोध तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि कमी धावा द्यायचा असेल ना तर तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो खेळपट्टीचा एक अंदाज घेत अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागणार आहे. पुन्हा एकदा मागे सरकत रूम बनवण्याच्या प्रयत्नात कसा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव घेतली तिथे. बॅटची हलकीशी काढा होती पा आणि एका धावीच्या मदतीने वाढवून धोपलकावरती 62 लॉस ऑफ 7 विकेट 62 धावा. धोपलकावरती ओमकार क्षीरसागर 4 चेंडू खेळला आतापर्यंत 2 धावा त्यानं वैयक्तिक बनवलेले आहेत. आणि ते पात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू 62 धावा. 5 चेंडू खेळतोय 2 धावा बनवलेले आहेत ओमकार क्षीरसागरनं. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नदीम शेखची पाहायला मिळते. कमी धावा दिलेल्या आहेत. एक चौकार फक्त मैदानाच्या आतमध्ये मोठा पाहायला मिळाला आणि तिथून पुढे मैदानाच्या आतमध्ये केलेला कमबॅक. आणि शेवटच्या चेंडूवरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट एक सुंदर तडाखा मैदानाच्या आतमध्ये सजवलाय आणि आपण पाहतो इथे 8
शोधून घ्या मित्रांनो. टायमर लावला जातोय. बल्लारगड योद्धा संघाकडून आपण पाहतो की पहिलं षटक टाकण्यासाठी आता पुढे विठ्ठल कासुळे आणलंय. स्ट्राईक वरती सचिन कांचन असेल, नॉन स्ट्राईकला धीरज जाधव. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते प्रतापगड ऑडियन्स संघाकडून. टायमर सेट झालाय आणि त्यानंतर डावाला सुरुवात होतीये. पहिला चेंडू पडतोय 12:08 इथे मात्र पहिला चेंडू वाईड असेल. अवंतर धावीच्या मदतीनं प्रतापगड ऑरियन्स संघाचं इथे खातं ओपन होत आहे आणि धावांचा श्रीगणेश झालेला आहे. वाह, क्लास पाहायला मिळाला सचिन कांजूच्या बॅट मधून. डीप कव्हर फोडतोय सनसडी चौकार. 4 धावा. काय फटका सजवला पवित्राडो. धीरज जाधव महाराष्ट्र पोलीस यांनी प्लेअर ऑफ द मॅच किताब पटकावलं ना, तर त्यांच्यासाठी पारितोषिक येत आहे निलेश कांचन. निलेश कांचन यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. वाह, पुन्हा एकदा चांगला फटका डीप लॉंगअप मध्ये. तिथे मात्र खेळाडू तायडत असेल एकदा मिळतीये. एका धावेवरती समाधान पाडायला गेले. फेकी चांगली आहे. 6 धावा धोपल करवते. डावखुरी आता जे फलंदाज ते महाराष्ट्र पोलीस धीरज जाधव स्ट्राईक वरती दाखल होत आहेत. एक सिंगल घेतला तर स्ट्राईक वरती आता धीरज जाधव असणार आहे. महाराष्ट्र पोलीस धीरज जाधवच्या प्रत्येक आपण पाहतो की रिव्हर्स षटकारासाठी सचिन कुंभार यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. वाह, काय फटका मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं धीरज जाधवनं. सनसडी चौकारील 4 धावा. दोनही फलंदाजांसाठी प्रत्येक षटकार आपण पाहतो की 2 फलंदाजांसाठी आपण पाहतो की प्रत्येकी षटकारासाठी 201 रुपयांचं पारितोषिक महाराजा ज्वेलर्सचे सर्व जितूदादा केरिंग यांच्या माध्यमातून असणार आहे. आणि एक धाव घेतलीये पहा. पैकी सुद्धा ताबडतोब केली, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धीरज जाधवच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी संदीप लोखंडे यांच्या माध्यमातून 5001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. 11 धावा धोपल कवरतेच. राहुल तुपे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक राहील. इथे मात्र चांगला फटका. क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय सचिन कांचनचा ब्लास्ट होता तिथे. डीप लॉंग फोडलाय. सनसडी चौकार मिळेल. 4 धावा. पंधरा धाबा धोपल कबरते असताना त्यानंतर इथे पुन्हा एकदा संधी होते आणि संधीचं सोड केलंय.
इथे मात्र थांबावं लागेल. सचिन कांचन होतो बाद. 3 चेंडू खेळले त्यानं, 9 धावा वैयक्तिक बडवलेले आहेत आणि 9 धावेवरती थांबावं लागले. सचिन कांचन बॅक टू द पवेलियन. काय 42 चेंडू शिल्लक आहे. 54 धावा बडवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खंडू करण्याचा प्रयत्न राहिला. एक महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तिथे विठ्ठल कासोळे. दुसरं षटक टाकण्यासाठी आता पुढे अशोक रेवडकरला आणि त्यानंतर नागपूर फलंदाज आपण पाहतो की धीरज जाधव पुढे असेल. धीरज जाधव आतापर्यंत 2 चेंडू खेळत त्याला 5 धावा व्यक्ती बडवलेले आहेत. वातावरण एक चांगला फटका इथे मात्र क्लास पाहायला मिळतो. तिथे क्लासिक होता धडाका. एक टप्पा घेत डिप्लॉगो चढू खरो एक मोठा प्रहार पाहायला मिळतोय. सणसडी चौकार येईल 4 धावा. आता विकेट मिळवली आपण पाहिलं तिथे विठ्ठल कासोळेनं. त्या विकेट साठी राहुल तुपे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जमा होते. इथे मात्र पुन्हा एकदा आपटी बहार खरपूस समाचार. थेट फेकू दिला चेंडू सीमारेषा बाहेर. वाघाची दाड फोडला फहाड. धीरज जाधव सेट ऑन फायर षटकार. ताबा धोपलकावरती असताना इथे मात्र आता कुठेतरी धीरज जाधव आपला टास इथे आता चेंज करतोय, बदलतोय आणि स्वतःचे इरादे इथे स्पष्ट करतोय. एक षटकार आलाय, अजून 2 षटकार आल्यानंतर आपण पाहतो की संदीप लोखंडे यांच्या माध्यमातून 5000 आणि आपण पाहतो की स्वतः संघाचे संघ मालक विकास दादा दौंडकर यांच्या माध्यमातून 1000. इथे मात्र पुन्हा एकदा एक बोटा ब्लास्ट होता तिथे. धीरज जाधवचा शिवछत्रपतींचा चावा बिलतील 6 षटकार. चौकारा पाठोपाठ 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. इथे मात्र आपण पाहतो अजून एक षटकार येणार की काय. ही स्ट्रेंथ ही ताकद धीरज जाधव आपल्या बॅटच्या संख्येने दाखवून देतोय. 5001 रुपयाचे पारितोषिक संदीप लोखंडे, तर स्वतः संघाचे संघ मालक 1000 रुपयाचे पारितोषिक विकास दादा दौंडकर यांच्या माध्यमातून असेल. परंतु उजवा पाय पुढे घेत आपण पाहतो की मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न दोमी अर्थात धोमका सिंहसागर चेंडूमध्ये आलाय. 2 धावा कंप्लीट करतोय आणि 2 धावेच्या मदतीने वाढू धोपलकामध्ये 33 धावा आहेत. शेवटचे 38 चेंडू 36 धावींची गरज. वाह, स्क्वेअर कटचा फटका पहिल्या शॉटमध्ये सजवलं होतं. तिथे मात्र एक सिंगल मिळाली आहे. 34 धावा धोपलकावरती असेल. शेवटचे 37 चेंडू 35 धावींची गरज. 37 चेंडू 35 धावीची गरज असताना आपण पाहतो की स्ट्राईक मध्ये नंदू लोंढेला पुढे आणले. नंदू लोंढे आपण पाहतो की आता पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये अशोक रेवडकरचा इथे खेळणार आहे. पहा 1.5 षटकाचा खेळ संपत असताना आणि हलक्या तड खेळलेला फटका. तिथे मात्र फंबल पाहायला मिळतोय. चुकीचं रूपांतर धाब्यात होतंय पहा आणि 2 धाबा इथे कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 षटकांचा खेळ संपत धोपलकावरती प्रतापगड ऑरियन संघाने 36 धाबा बनवलेल्या आहेत. शेवटचे 36 चेंडू आणि बनवायच्या 33 धाबा.
36 चेंडू 33 धावांची गरज असताना आपण पाहतो दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी आता पुढे विठ्ठल कासोळेला पुढे आणलं जात आहे. परंतु डावखुऱ्याचा फलंदाज धीरज जाधव मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत इथे लढतोय. 7 चेंडू खेळत त्यानं वैयक्तिक 24 धावा बनवलेले आहेत. एक चांगला टान्स त्यानं मैदानाच्या आतमध्ये बदललेला आहे. आपली बार इथे मात्र खरपूस समाचार आणि ते मित्रांनो दणदणीत येतो तिथे धीरज जाधवच्या बॅट मधून षटकार 6 धावा. 42 धावा धोपलकावरती आहेत. एक षटकार आलाय. अजून 2 षटकार एका वळीने आल्यानंतर इथे मात्र संदीप लोखंडे यांच्या माध्यमातून 5,001 रुपयाचं पारितोषिक असेल तर स्वतः संघाचे संघ मालक विकासदादा दौंडकर यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं पारितोषिक. आणि दोनही फलंदाजांसाठी संघ मालक यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथे मात्र चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न मोठ्या फटक्याच्या शोधात. 42 धावा धोपलकामध्ये शेवटचे 34 चेंडू आणि बडवायच्या 27 धावा. म्हणजे कुठेतरी डाबाला पुढे घेऊन जाण्याचा निश्चित प्रयत्न दोन्ही बॅटर्स आपल्या पाहतो की मोठे फटके खेळत असताना इथे सामन्याची परिस्थिती बदलून टाकतायत. हलक्या तड खेळलेला फटका चांगल्या चेंडूला सर्वात दिला तिथे पहा एकदम मिळाली आहे आणि एका धावीच्या पद्धतीने वाढून धोपलकामध्ये 43 धावा. स्ट्राईक वरती नंदू लोंढे असेल. विठ्ठल कासोळेचा पुढील चेंडू नंदू लोंढेसाठी परंतु आपण पाहणार आहोत. आतापर्यंत नंदू लोंढेने केलेली मैदानाच्या आतमध्ये एक मोठी करामत आहे पहा मित्रांनो. एक चेंडू खेळत त्यानं 2 धावा बनवलेल्या आहेत. मध्ये स्वतःची इरादा इथे करतो की काय प्रश्न परंतु वाईट चेंडूची घोषणा मुख्यमंत्री कळवत आहेत. आपण तर धावीच्या पद्धतीने वाढ होते. 44 धावा डबल चौका 44 धावा धोपलकावरती आहेत. और 44 धावा धोपलकावरती असताना डाबा पाय पुढे घेतला होता तिथे नंदू लोंढे. बॅट वरती चढू शकला नाहीये. जसा हवा होता तसा बॅट वरती चढू येऊ शकला नाही आणि तिथे मात्र डॉट चेंडूची घोषणा होतीये. एक चांगला चेंडू विठ्ठल कासोळेचा पाहायला मिळाला. गती परिवर्तन होतं तिथे पहा मित्रांनो. 2.4 षटकाचा खेळ संपल्यानंतर धोपलकावरती 44 धावा. इथे मात्र मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये घडते आणि तिथे मात्र खेळाडूच्या आणि चेंडूची चेंडूने शर्यत जिंकली आहे. नो प्लस चौकार येतोय. 4 धावा. बिंबर चेंडू असणार आहे कारण की उंची भरपूर होती पहा. मुख्य पंचांनी लगेच दंडित केलं गोलंदाजाला आणि आताच्या 5 धावा मिळत तिथे आपण पाहतो की सर बॅट कट आहे का. ओके बाईचा मला वाटतं की चौकार येईल. 2 प्लस बाईचा चौकार येतो. आताच्या 5 धावा 49 धावा धोपलकावरती आहेत. शेवटचे 32 चेंडू 20 धावींची गरज. इथे मात्र डाबा पाय पुढे घेत चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये डीप स्क्वेअर मध्ये खेळायला फटका. तिथे मात्र सिंगल खेळाडू असणार आहे. तिथे फेकी सुद्धा ताबडतोब केली आहे आणि एका धावीवरची समाधान वाढावं लागेल. नंदू लोंढेला 50 धावा प्रतापगड ऑरियो संघाच्या पूर्ण होत आहेत. शेवटचे 31 चेंडू आणि बडवायचे 19 धावा. त्यानंतर इथे स्लोरलेचा चेंडू सोडण्याचा प्रयत्न. खरपूस समाचार घेतो धीरज जाधव. चौकार येतोय. सणसडी चौकार येईल. 4 धावा. 3 षटकाचा खेळ संपत धोपलकावरती 54 धावा प्रतापगड ऑरियो संघाने कुठून काढलेला आहेत. शेवटचे 30 चेंडू
आणि सामना जिंकण्यासाठी बडवजत 50 धाव, अजून एक 15 धावा. बोल जिग्नेश गायकवाड पुढे आलेला आहे. जिग्नेश गायकवाडला पडत इथून पुढे पाडणार आहोत. 30 चेंडू 15 धावींची गरज. त्यानंतर एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला, तिथे मात्र एक धाव मिळतीये. एक धाव काढून देण्याचा निश्चित प्रयत्न नंदू लोंढेने केला बा मित्रांनो. हे कॉम्बिनेशन खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये टिकवणं हे खूप गरजेचं आहे. एक चांगली स्ट्रॅटेजी खऱ्या अर्थानं दोन फलंदाजाच्या माध्यमातून दिसून येते. एक चांगली योजना त्यांना आखलेली आहे आणि एक चांगलं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये टिकवताना दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. बा शेवटचे 29 चेंडू आणि बडवायचे 14 धावा. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळू काढलं होतं. फटका एकदा मिळाली आहे. छप्पन्न धावा धोपलकावरती असताना शेवटच्या 28 चेंडू 13 धावीची गरज. डाऊन डाऊन द विकेट फटका खेळायचा प्रयत्न. इथे मात्र इष्टांच्या पाठीमागे घडलेली मोठी चूक. चेंडूनं वेग धारण केलाय. बाईचा चौकार येतो 4 धावा. सामन्याचं पूर्णपणे एक विषय बदलला जातोय. शेवटचे 27 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे जातात. इथून पुढे प्रताप गरवारे संघाला 9 धावींची आवश्यकता आता मैदानाच्या आतमध्ये आता शिल्लक राहिलेली आहे. 27 चेंडू 9 धावा. काही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे सातत्यानं मोठे फटके आता येताना पाहायला मिळालेत. एक मोठा सामन्याचा वेग वाढवला तिथे धीरज जाधवनं आणि इथे मात्र एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला होता. डीप विकेट मध्ये बडगाडाचा एक मोठा वापर केला नंदू लोंढेनं आणि तिथे मात्र एकदा मिळाली. एका धावीच्या मदतीने वाढून धोपलकावरती नजर टाकून 61 धावा. धोपलकावरती सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक रोटेट होती. तिथे महाराष्ट्र पोली धीरज जाधव आतापर्यंत 12 चेंडू 36 धावींची गरज. सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला तर आपण पाहतो की निलेश अण्णा कांचन यांच्या माध्यमातून फक्त निलेश कांचन यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक राहणार आहे. नकर कळवलाय. रिव्हर्स पुलचा फटका मैदानाच्या आतमध्ये इथे सजवलं होतं परंतु चांगलं फील्ड होईल. पा अशोक रेवडकरला तिथे उभा करून ठेवलं होतं. चेंडूला स्टॉप केलं तिथे मात्र आणि त्यानंतर कोणती धाव असणार आहे. 25 चेंडू 8 धावींची गरज. इथे मात्र वाईट चेंडूची घोषणा मुख्य पंच कळवत आहेत. अवंतर धावीच्या मदतीने वाढ धोपलकावरती 62 धावा. शेवटचे 25 चेंडू 7 धावींची गरज. प्रतापगड ऑर्य संघासाठी आता इथून पुढे राहणार आहे.
आणि ते मात्र सुंदर फटका परफेक्ट फिनल ऑफ द बॅट धीरज जाधवच्या बॅट मधून थेट फेकू दिला चेंडू सीमारेषा बाहेर तू छत्रपा डबात बॉल पाठवलाय ढगात धावा मिळतील 6 षटकार इथे सामना स्कोर लेवल होतोय शेवटचे 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे थोडे विकास दादा दौंडकर यांच्या मालकीत असणारा प्रतापगड ऑरियन संघाला एका धावीची गरज 24 चेंडू 1 धाव असंख्य सोनलकर पुढे येतोय काल हारली ना इथे मात्र व्हेरी शॉट होतं तिथे संख्य सोनलकर पुढे आला मित्रांनो टप्पा पडल्यावर तो थोडस बाह्य वळण घेणारा चेंडू 68 धावा धोपलकावर देत अडुसष्ट धावा धोपलकावरती असताना इथे मात्र पुढे सरसत आला होता तिथे मात्र जबेडी सवाता फटका चौकार खेळला तिथे सामना फिनिश करून टाकला नंदू लोंढेला इथे सामना जिंकलाय विकास दादा दौंडकर यांच्या मालकीत असणारा प्रतापगड ऑरियस संघानं जिंकलेल्या संघाचं स्वागत पराभव संघाचा मार सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच 1 षटक टाकत 8 धावा खर्च केला 2 विकेट मिळवलेल्या आहेत 6 चौकार 4 षटकार खेळलेले आहेत 3 चौकार 14 चेंडू 42 धावेंची नेत्रदीपक खेळी साकारणारा धीरज जाधव सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला जातोय वेलफेअर कॉंग्रॅच्युलेशन आणि त्याचबरोबर मान्यवरांच्या शुभास्यात त्यांना सन्मानित केलं जातंय आजचा दिवस इथे थांबला जातोय थांबूयात रामकृष्ण आणि थँक्यू हॅलो